सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे। अध्यक्षपदाची निवड पार पडली, मात्र भाजपनं बळाचा वापर केला। सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे आणि सत्ताधारी पक्षातले आपले मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना असेल, या पक्षातील नेत्यांनाच कुठेतरी मारहाण केली, अशा पद्धतीचा थेट आरोप त्यांच्यावर होतोय। या सगळ्या ऑपरेशनमध्ये असणारे प्रामुख्यानं शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत। तुम्ही मंत्री आहात, तुमचे इतर सहकारी दोघं ते मंत्री आहेत आणि त्यांना मारहाण होतीये, साताऱ्यामध्ये होतीये, काय नेमकं याच्यातलं सत्य? पहिलं तर हे काय ऑपरेशन नव्हतं. शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे 27 उमेदवार निवडून आले होते पक्षाच्या चिन्हावर. अजून एक उमेदवार जे कराडचे आले होते ते आमचेच होते, अपक्ष लढले होते. 28 झालो होतो आम्ही. आणि पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये एवढी भाजपची म्हणजे निवडून येऊन मोठा पक्ष, सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळं आमची एक हे होती की बाबा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, भाजपचं त्या ठिकाणी. आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं. ह्यामध्ये जे थोडं चित्र असं केलं जातं की आम्ही धाकदपटशाही केली वगैरे, असं हे नाही. मी परवा दिवशी पण सातारला जी प्रेस घेतली त्यात पण सांगितले की ज्या दिवशी इलेक्शन होती त्या दिवशी आमचे सदस्य जे जिल्हा परिषदमध्ये सभागृहात गेले त्याच दिवशी आमचे सदस्य 32 होते. म्हणजे 28 जरी आम्ही असलो तरी आमच्याबरोबर 32 सदस्य कुठलीही आम्ही न जाता त्यांच्याबरोबर. इतर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील तर बरेच नेते मंडळी सदस्यांबरोबर, सदस्य त्यांच्या गाडीत घालून, गाड्या अगदी जिथं पोलिसांनी बंद केलं होतं ती बॅरिकेड तोडून त्याच्या पुढं गाड्या घालून आत आणून सोडलेले व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. आमचे 32 सदस्य जे गेले जिल्हा परिषद, त्यांचे ते गेले, एका गाडीतनं गेले, बरोबर आहे, पण त्यांचे ते गेले. मी मागं नव्हतो ना, कुणी पदाधिकारी होतं ना, आणि ते जाऊन बसले. आणि एक सदस्य माझ्या विचाराचा होता. खरं म्हणजे हा सदस्य राष्ट्रवादी आणि सेनेनं त्यांच्याकडे ठेवला होता. त्यानं आम्हाला आत गेल्यानंतर मतदान केलं. आम्ही 33 झालो. एवढाच ह्यातला मधला विषय. बाकी कुठंही पळवापळवी आम्ही भाजपनं केलेली नाही. कुठंही आम्ही ह्यांच्या सदस्यांना हे करायला गेलो किंवा उचलून नेलं किंवा त्यांना हे केलं, असं काही आम्ही भारतीय जनता पार्टीनं केलेलं नाही. दुसरी गोष्ट, जे पोलिसांनी कार्यवाही केली, पोलिसांच्याकडे जी FIR नोंद झाली होती ती FIR राष्ट्रवादीचे जे सदस्य निवडून आले होते त्यांच्या मुलांना FIR नोंद केली होती की माझ्या वडिलांना हे सदस्य 2 आहेत, हे घेऊन गेलेले आहेत. त्याच्यावर पोलिसांनी कार्यवाही केली आहे. आणि शेवटी पोलिसांची कार्यवाही किंवा FIR वगैरे, आता हे नोंद हे झाल्यानंतर आता जर पोलिसांना आरोपी दिसत आहेत हे, तर आता पोलिसांची कार्यवाही किंवा कुठलीही प्रशासकीय कार्यवाही ज्यावेळेला होती त्यावेळेला शेवटी लोकप्रतिनिधींनी पण किती त्या कार्यवाहीमध्ये घुसायचं ह्याचा पण विचार आपण लोकप्रतिनिधी म्हणून केला पाहिजे. लोकप्रतिनिधींना मारणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्ही त्या पोलीस अधिकारी जे SP आहेत दोषी, त्यांचं समर्थन करता का? कारण त्यांच्या निलंबनाची कारवाई झालेली आहे सभागृहामध्ये. ज्या पद्धतीनं मारलं, शंभूराजे स्वतः सांगत होते की रक्त सगळ्या शर्टवर पडलं होतं. मकरंद पाटील ते सांगत होते 25 जणांना मला पकडलं होतं. तर असे पोलिसी बळाचा वापर करून कुठंतरी तुमच्या भाजपला मदत केली SPनं, असा थेट आरोप आहे. तर निलंबनाचा आपण जे उल्लेख केला, आता मला जी माहिती आहे की सभापतींनी जे सकाळी काही निलंबनाची घोषणा झाली होती उपसभापतींकडनं, त्याच्यावर सभापतींनी हा निर्णय राखून ठेवला आहे म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे निलंबन असं काय झालं आहे असं, आता सभापतींनी जर निर्णय राखून ठेवला असला तर ते झालं आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्याच्यावर काय असेल, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की ह्याची चौकशी करून आम्ही काय असेल ती कार्यवाही होईल, ती चौकशी होईल ना, कार्यवाही त्याच्यातनं जी होईल ती होईल. दुसरी गोष्ट आहे, म्हणजे ज्या वेळेला आम्ही तिथं जे काय आम्हाला दिसत नाही किंवा आम्ही तिथं होतो, आम्हाला जी असं पोलिसांनी मारहाण केली, हे काठ्यांनी मारलं किंवा असा विषय झालेलं तरी कुठंही तिथं म्हणजे नाही आहे. आता त्या पोलिसांचं, आरोपींचं आणि ह्यांचं जे काही झटापटी झाली त्याच्यामध्ये लागलं असेल हे मान्य आहे. ढकलाढकली किंवा जे आरोपींना पकडताना जे त्यात लागलं असेल हे मान्य आहे. पण मारहाण केली हे जे हे सांगितलं जातं आहे, असं माझ्या माहितीनं तरी
त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये घडलेलं नाही. शंभूराजेंचं म्हणणं आहे की तुम्हाला कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आणायची काय गरज होती? 3,000 ते 4,000 कार्यकर्ते ज्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आतमध्ये घुसत आहेत, पोलीस प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीये आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. नाही साहेब, तर सभागृहामध्ये तर एवढे कार्यकर्ते कोणी घुसलेले नव्हते. जिल्हा परिषदमध्ये पण कोण. आणि दुसरी गोष्ट काय, 40 दिवस हे सगळे सदस्य सेना आणि राष्ट्रवादीनं बाहेर नेऊन ठेवले होते. त्यामुळं ह्या निकालाबद्दल आपोआपच जिल्ह्यात कुतूहल होतं लोकांमध्ये की एवढं 40 दिवस एवढे लोक नेऊन ठेवून मग नेमका निकाल काय होणार आहे, ही एक जिल्ह्यातच कुतूहल होतं. म्हणजे ते काय कुणी आणायला पाहिजे होते लोक समर्थक वगैरे असं काय नाही. लोक स्वतःहूनच वा निकाल काय होतोय, भाजपचा होतोय का सेना राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतोय, की जिल्ह्यातच आपोआप ह्या सगळ्या वातावरणामुळे जे यांनी लोक बाहेर नेऊन निर्माण केलं होतं त्याच्यामुळं हे एक वातावरण निर्माण झालं होतं. आणि लोक आपोआप आले, कुणी गाड्या पाठवून किंवा कुणी हे करून अशी लोक तिथं आली नव्हती. आणि जे काही मी ते ह्याच्यानंतर मी जे निकालानंतर हे त्यावेळेला जी लोक अशी काय आपण जे आकडा म्हटला एवढी लोक काय जिल्हा परिषदमध्ये अजिबात कुणी शिरली नव्हती. महेश शिंदेंवर आता शिवसेनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी सुरू असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी शिवसेना कदाचित ते जर त्यांना सोडली तर भाजपमध्ये वेलकम असेल का? कारण तुमच्या मंडळींचं आणि त्यांचं सख्य जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. जर महेश शिंदे साहेबांनी इलेक्शनच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असा त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी प्रिपोल आम्ही अलायन्सच केला होता. आम्ही युतीतच लढलो होतो. त्यांनी 5 जागा भाजपवर लढवल्या चिन्हावर आणि उरलेल्या त्यांच्या जागा सेनेच्या ह्याच्यावर लढवल्या आणि हे जाहीर केलं होतं. हे काय लपून छपून किंवा आशाईनं त्यांनी केलं नव्हतं. त्यामुळे हे आमचा ठरलेला अलायन्स होता. आम्ही ठरलेल्या युतीप्रमाणे आम्ही लढलो होतो. आणि प्रियाताई ज्या आता आमच्या अध्यक्ष झाल्यात ह्या पहिल्यापासून भाजपमध्येच आहेत. ह्या काही काल परवा भाजपमध्ये आलेल्या नाहीत. महेश शिंदे शिवसेनेचे जरी आमदार झाले होते त्यावेळेला पण प्रियाताई भाजपमध्येच होत्या. त्या आमच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी होत्या. आता त्या राज्याच्या कार्यकारिणीवर त्या काम करतात. त्यामुळे त्या आमच्या मूळच्या भाजपवाल्याच आहेत. त्या मूळच्या भाजपच्या ह्याच्यामध्येच त्यांनी जिल्ह्यातसुद्धा त्यांनी काम भाजपमध्येच केलं आहे. त्या कधी महेश शिंदे सेनेचे असले तरी त्या सेनेच्या कुठल्या बैठकींना कधी गेलेल्याच नाहीत. त्या भाजपच्या बैठकीलाच असतात. त्यामुळं प्री-पोल अलायन्स किंवा युती म्हणून जे आम्ही केलं त्याच्यातनं त्यांनी जे आहे ते बरोबर राहण्याचा निर्णय केला. ह्यात चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही. उलट आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, आमचं भाजप वेगळी लढली म्हणून सेना राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गट आणि सेना एकत्र आले, ठीक आहे, कारण ती युतीतच आहे आपण सगळे. पण यांनी त्यावेळेला आघाडीतल्या पक्षांना घेतलं बरोबर, काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं, त्यांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेतलं आणि सगळं मिळून मग नुसतं भाजपला कॉर्नर करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्यांनी केला. ही वस्तुस्थिती आहे, ही घडलंय. परवा दिवशी ज्याच्यामध्ये जर युती आपण म्हणतोय, मग सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांचं त्या निवडीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आला? त्यांनी जर युतीचं सगळं चाललं होतं तर मग ते कसे आले तिथं? ते त्या सदस्याबरोबर गाडीतनं उतरताना दिसतात व्हिडिओ, जे प्रेसचे व्हिडिओ आहेत. सन्मान्य पालकमंत्री शंभूराजे त्याच गाडीतनं उतरताना दिसतात. ते सदस्य त्या सगळ्यांच्या मध्ये घेतलेलं दिसतंय. आम्ही तर कुठं असं करायला गेलो नाही. आम्ही तर कुठं असं सदस्यांना मध्ये घालून पकडून किंवा गाडीतनं, आमच्या गाडीतनं किंवा माझी स्वतःची गाडी आहे त्यात सदस्य घातलेत आणि मग त्यांना उतरवलं, मग त्यांना सोडायला तिथपर्यंत आलो आहे, असं आम्ही तर कुठं केलं? मग दबाव आमचा का दबाव त्यांचा, ह्याचा विचार केला पाहिजे. शेवटचा प्रश्न, ओबीसींचं आरक्षण आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि तुम्ही ओपनमधनं जो निवडून आला त्या व्यक्तीला तुम्ही ओबीसींच्या आरक्षणावर बसवलं, अशा पद्धतीची चर्चा आहे. ओबीसींच्या आरक्षणावर गड्डांतर आणतात असं नाही काय, कारण शेवटी त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे. शेवटी आरक्षण ओबीसीचं पडलंय आणि त्या निवडून ओपनमधनं आल्या. नाही पण शेवटी सर्टिफिकेट आहे म्हटल्यावर त्या आता त्या ओबीसीच्या ह्याच्यातल्याच आहेत हे आपण मान्य केलंच पाहिजे. त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ओबीसीचं, हे ओपन म्हणणं मग उलट सर आपण हे पण आम्ही म्हटलं तर चुकीचं नाही ना,
की आम्ही ओपनच्या ह्याच्यात प्रियाताईंना देऊन ओबीसींचा आम्ही सन्मान केला आहे तसा बघितला तर. म्हणजे ओपनच्या इथं मग ओपन देण्याच्या ऐवजी आम्ही ओबीसींना तिथं संधी दिली प्रियाताईंना. म्हणजे आम्ही पक्षानं ओबीसींना ताकद देण्याचं कामच केलं आहे. सर्टिफिकेटच बोगस आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले. सभागृहामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावायची मागणी केली, कारण निवड दुपारी होती आणि सकाळी 11 वाजता त्यांच्या हातात सर्टिफिकेट होतं. पण मला एक सांगा, आता सर्टिफिकेट बोगस आहे हे ठरवण्याचे अधिकार कुणाला आहेत? त्या जात ते निर्णय घेतील ना. आता मी इथं बसून हे बोगस आहे ते खरं आहे, मी म्हणतोय तेच खरं आहे, बाकीचं बोगस आहे, ह्याला काय हे नाही. शेवटी अधिकार ज्यांना आहे त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतील. ते त्यावेळेला निर्णय कळेल काय असेल ते. एक सर्टिफिकेट खरं आहे का बोगस आहे ते जात पडताळणीच्या आणि ठरवल्यावर कळेल ना. आजच आपण कशाला त्याच्यावर त्यांनी हे करावं. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत बोलत होते आणि जात पडताळणीच्या संदर्भानं त्यांना महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की प्रिया शिंदे ह्या जरी ओबीसी असल्या तरी त्यांना आम्ही ओपनमधून उभं केलं होतं आणि आता ओबीसींची जागा आहे म्हणून ओबीसींचं सर्टिफिकेट असल्यामुळेच त्यांना आम्ही त्या पदावर बसवलं आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.